जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे। लोकांनी मतदान कसे करावे याचं प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं आहे। प्रत्येक मतदाराला 2 मते देण्याचा अधिकार आहे। जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 1। कशा प्रकारे मतदान केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक दाखवताना जिल्हाधिकारी अमोल येडगे। पाहूया टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून। आपली स्वाक्षरी करून घेणं आणि आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावून हे काम करतात आणि पोलिंग ऑफिसर 3च्या हातामध्ये बॅलेट असतं। त्यांनी मतदान झाल्यानंतर त्यांनी बॅलेट दिला, आता ते बॅलेट देते। त्यांनी बॅलेट दिला की आपल्या सर्वांना मतदारांना लक्षात ठेवायचं आहे की 2 मतं आपल्याला द्यायचे। शुभ्र पांढऱ्या रंगावरती जिल्हा परिषदेचे कुठले जे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे त्यांचं मत द्यायचं आहे। हे मत दिल्यानंतर इथे रेड लाईट जोपर्यंत हे मत देणार नाही आपण तोपर्यंत लागेल। हे मत दिलं की लगेच पंचायत समितीचं ज्यांना निवडून द्यायचं त्यांचं मत द्यायचं आणि हे दोन्ही मतं आपण दिल्यानंतरच हा बीप असा आवाज येईल। तो आवाज आला की आपलं मतदान झालं। मग आपण तिथून गेल्यानंतर हे परत दुसरा मतदार येईल तेव्हा परत ते बॅलेट देतील, परत एकदा परत दुसरा मतदार गेला त्यांना पण जिल्हा परिषदेचं 1 मतदान द्यायचं आहे। जोपर्यंत हे मतदान आपण करत नाही तोपर्यंत हा रेड लाईट चालू राहणार। मग दुसरं मतदान आपल्याला द्यायचं, हे दोन्ही मतं आपण दिली तरच हा आवाज येणार, त्यानंतर आपलं मतदान आहे ते पूर्ण झालं। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील मतदारांना ही सर्व माहिती आम्हाला द्यायची होती आणि जिल्ह्यातील जवळपास सर्व म्हणजे 99% मतदान केंद्रांवरती एकच बीयू आहे। एका बीयू वरती आपली पांढऱ्या रंगाची जिल्हा परिषद, इथे लिहिलेलं असणार जिल्हा परिषद निवडणूक विभाग कोणता आहे ते, उमेदवारांची नावं असणार आणि मध्ये एक बटन सोडून लगेच अर्धी जिल्हा परिषद आणि अर्धी पंचायत समितीची अशी मतपत्रिका सेट केलेली आहे। खाली पंचायत समितीची मतपत्रिका, फक्त पट्टण कडोली गणामध्ये 2 बॅलेट युनिट आहेत, जे एका बॅलेट युनिटवरती जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बॅलेट युनिटवरती पंचायत समितीचे उमेदवार आहेत। या सर्व मतदारांनी 2 मतं द्यायची आहेत। पहिलं मत पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेच्या जिल्हा परिषद उमेदवाराला, दुसरं मत गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवाराला। पहिलं मत दिल्यानंतर रेड लाईट लागणार, दुसरं मत दिल्यानंतर आवाज येणार। आवाज आला म्हणजे दोन्ही मतं आपण दिली की आपली प्रक्रिया पूर्ण झाली, आपलं मतदान योग्य पद्धतीने मशीनमध्ये स्टोअर झालं।